आज माझा सासरच्या घरातला पहिलाच दिवस होता. माझे लग्न माझ्या गावी झाले होते. नवरा मुंबईत एका सरकारी खात्यात ऑफिसर असल्यामुळे आम्ही दोघेच मुंबईला आलो होतो. माझा जन्म एका छोट्याशा खेडेगावात झाल्यामुळे माझे शिक्षण फक्त 10वीपर्यंत झाले होते. हे लग्न नवऱ्याच्या मनाविरुद्ध झालेले होते, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद दिसत नव्हता. ते माझ्याकडे पाहतही नव्हते. ते कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचे एका मुलीवर प्रेम होते, पण यांच्या आजींना मी आवडले म्हणून त्यांच्या इच्छेखातर आमचे लग्न झाले. मला पहाटे लवकर उठण्याची सवय होती. मी लवकर उठून आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे केली, नाश्ता बनवला. तरीही नवरा अजून झोपेतच होते. मी घड्याळाकडे पाहिले आणि त्यांना ऑफिसला जायला उशीर होऊ नये म्हणून उठवायला गेले, तर ते माझ्यावर जोरात खेकसले. का झोपमोड करत आहेस? अजिबात जवळ यायचा प्रयत्न करू नकोस. गावंढळ कुठली. इथून पुढे मी उठत जाईन. मला झोपेतून उठवण्याची गरज नाही. असे बोलून त्यांनी देखील घड्याळात पाहिले तर 9 वाजले होते. ते पटकन उठले. मी त्यांचा नाश्ता, जेवणाचा डब्बा बनवून ठेवला. तसेच त्यांचे कपडे, रुमाल, पाकिट, घड्याळ, बूट, सॉक्स अशा त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू तयारीत ठेवल्या होत्या. ते आंघोळ करून आले आणि त्यांनी हे सर्व पाहिले आणि माझ्याकडे रागाने बघू लागले. ते बघताच मी मान खाली घातली. ते हळूहळू पुटपुटत म्हणाले, हे सर्व करण्याची काय गरज होती? मी केले असते. ते जरी पुटपुटले तरी मला ऐकू आले. मी म्हणाले, मी तुमची बायको आहे आणि हक्काने मी हे करू शकते. नवऱ्याची सेवा करणे प्रत्येक बायकोचे कर्तव्य असते. त्यांनी माझ्याकडे पाहिले. ते घड्याळ घालत म्हणाले, कोण नवरा आणि कोणाची बायको? हे बघ, माझ्या घरच्यांसाठी तू त्यांची सून असशील, पण माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नकोस. ते असे तुटक बोलले म्हणून मला खूपच वाईट वाटले आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्यानंतर मला ऑफिसला जाताना म्हणाले, घरातून कुठेही बाहेर जायचे नाही आणि मी आल्याशिवाय दरवाजाही उघडायचा नाही. मी मान डोलावली. त्यांनी मला दरवाजा लावून घे असे सांगितले आणि ऑफिसला निघून गेले. दिवसभर मी घरात एकटी, त्यामुळे मला काही करमत नव्हते. दुपारी माझे जेवण आटपून मी टीव्ही लावला तर टीव्हीवर सारेगमप सुरू होते. मलाही गायला आवडायचे. म्हणजे एवढी छान गायचे नाही मी, पण आवड होती गुणगुणायची. संध्याकाळ झाली. कसा तरी दिवस गेला आणि मी रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तोपर्यंत तेही आले. त्यांना मी चहा दिला आणि म्हणाले, मी एक विचारू का? ते म्हणाले, मी दिवसभर घरात एकटीच बसून असते. मला गायनाची आवड आहे. जर इथे कुठे जवळपास गाण्याचे क्लास लावाल का? ते चहाचा कप टेबलवर ठेवत हसत म्हणाले, तू आणि गाणार? अगं, आधी मराठी नीट बोलायला शिक, मग पुढे बघू. चालली मोठी गायिका बनायला. असे बोलून ते उठले आणि आतल्या खोलीत जाऊन बसले. त्यांनी माझा अपमान केला हे मला समजले. असेच दिवस सरत होते. एके दिवशी आम्ही दोघांनी रात्रीचे जेवण आटोपले आणि तितक्यात बाजूला राहणारे त्यांचे एक सहकारी मित्र आले. ते आल्यावर माझ्या नवऱ्याने मला आत जा असे खुणावले. मी आत जातच होते की त्यांचे मित्र म्हणाले, वहिनी, उद्या संध्याकाळी आमच्याकडे घरीच माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तेव्हा तुम्हा दोघांना आमंत्रण द्यायला आलोय. माझ्या नवऱ्याने मला काहीच बोलू दिले नाही. तेच गडबडीने म्हणाले, हो हो हो, आम्ही नक्की येऊ. असे बोलल्यावर त्यांचे मित्र गेले. त्यांचा मित्र गेला लगेच नवरा मला म्हणाला, उद्या कार्यक्रमात तिथे गेल्यावर कोणाला काहीही बोलायचे नाही. तोंड गप्प ठेवायचे. माझा अपमान होईल असे काहीही वागायचे नाही. मी मनात म्हणाले, मी काही बोलले तर यांचा अपमान का होईल? मी बोलले, मला यायचे नाही, तुम्हीच जा. ते म्हणाले, हे बघ, उगाच आगाऊपणा करू नकोस. त्यांनी आपल्या दोघांना या असे सांगितले आहे. मुद्दाम करू नकोस. गपचूप चल आणि कार्यक्रम आटोपला की लगेचच निघायचे. जेवढे सांगतोय तेवढेच ऐकत जा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही आवरून कार्यक्रमाला गेलो. त्यांच्या मित्राने आणि त्यांच्या बायकोने आमचे स्वागत केले. मी नवी नवरी होते, त्यामुळे सर्वजण माझ्याकडे पाहत होते. माझ्या नवऱ्याने माझी ओळख करून दिली,
पण मी फक्त हात जोडून मान हलवत होते. हे पाहून त्यांच्या मित्राच्या आईने माझ्याकडे पाहिले आणि हसत म्हणाली, अरे मोहित, तुझ्या बायकोला बोलता येत नाही का? मग आजपासून पाहत आहे की काही बोलले तर नुसते मान डोलावत आहे. ते माझ्याकडे रागाने पाहत होते. कार्यक्रम पार पडला. जेवणही झाले. त्या आजींनी मला बोलवले आणि म्हणाल्या, मुली, तुझे नाव काय? माहेर कोणते आहे तुझे? मी इकडे तिकडे पाहिले. हे कुठेही दिसले नाहीत म्हणून मी आजींना बोलू लागले, मी गीता आणि माझे माहेर बीड, म्हणजे त्यातील एका छोट्याशा खेडेगावात मी राहायचे. बीड म्हटल्यावर त्या आजी त्यांच्या ओळखी सांगू लागल्या आणि मला त्यांच्या स्वभावामुळे मोकळेपणा जाणवला म्हणून मीही आजींशी छान गप्पा मारत होते. आणि इतक्यात आम्हाला बोलताना माझ्या नवऱ्याने पाहिले. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, आजी, निघतो आम्ही, आता बराच उशीर झाला. आजी म्हणाल्या, मोहित, तुझी बायको खूप गुणी आहे, खूप छान स्वभाव आहे तिचा. त्यांनी माझ्याकडे पाहिले. मग दोघांनी आजींना वाकून नमस्कार केला. आजीने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, सुखाने संसार करा. खरं तर मी मनातून खूप घाबरले होते आणि गपचूप त्यांच्या मागे मागे चालत होते. आम्ही घरी आलो आणि आल्याबरोबर त्यांनी दरवाजा लावला आणि मी काही बोलायच्या आत माझ्या 2 कानशिल्यात लगावल्या. मलाही खूप राग आला. मी म्हणाले, तुम्ही मला समजता तरी काय? मी कठपुतली आहे का? मला कोणाशी साधं बोलण्याचा अधिकार नाही? असे का वागत आहात माझ्याशी? तुमच्या अशा वागण्याचा खूप त्रास होतोय मला. ते म्हणाले, तुझ्यापेक्षा मला त्रास होतोय तुझ्याशी लग्न करून. मी काय विचार केला होता माझ्या लग्नाबद्दल, बायकोबद्दल, आणि हे काय असले ध्यान माझ्या नशिबात लिहून ठेवले आहे देवाने. मला तुझी लाज वाटते आणि म्हणून मी तुला कोठेही नेत नाही आणि यापुढेही नेणार नाही. गावढळ कुठली, तुला कपडे घालण्याचा सेन्स नाही, खाण्यापिण्याचा आचपेच नाही, म्हणून तुला कुठेही घेऊन जावेसे वाटत नाही. मीही रागात होते. मी म्हणाले, मग का लग्न केले माझ्याशी? तेव्हाच नकार द्यायचा ना, मला उलट उत्तर देतेस का? म्हणून त्यांनी पुन्हा माझ्यावर हात उचलला. मी म्हणाले, मला माझ्या घरी जायचे आहे. मी असे बोलल्यावर ते म्हणाले, अरे वा, बरे झाले, स्वतःहून बोललीस. मग कधी निघतेस? कायमची निघून जा आणि पुन्हा तुझे तोंड दाखवू नकोस. मी विचार केला, यांच्याशी मी अशी काय वाईट वागले म्हणून ते माझा एवढा तिरस्कार करतात? केवळ मी अडाणी गावढळ आहे म्हणून? संपूर्ण रात्र मी रडत बसले होते आणि माझा नवरा गाढ झोपला होता. लग्नाला फक्त 3 महिने झाले आणि आमच्यात एवढा मोठा वाद झाला होता. मी मनातून कोलमडले होते. लग्न जमल्यावर शेजाऱ्यांनी, नातलगांनी माझ्या नवऱ्याचे कौतुक केले होते. ते सर्वजण माझ्या आईबाबांना म्हणाले होते, तुमच्या पोरीने नशीब काढले. सरकारी खात्यात असलेला मुलगा तुम्हाला जावई म्हणून मिळाला. पण आता माहेरी जाऊन या सगळ्यांना मी काय सांगणार होते? हा विचार करून खूप रडू यायला लागले. सकाळ झाली. तोच नवरा म्हणाला, पटकन आवर, तुला बस स्टँडवर सोडतो, तिथून तू जा. मीही आवरले. त्यांचा नाश्ता आणि 2 वेळेचा स्वयंपाक केला. ऑफिससाठी लागणारे कपडे आणि इतर वस्तू टेबलवर ठेवल्या आणि बॅग घेतली. घरातल्या भिंतीवरून हात फिरवला तसा माझा कंठ दाटून आला. मला वाटत होते की ते रात्रीचा राग विसरून ते मला थांबवतील, पण तसे काही झाले नाही. खरंच, काही माणसांना आपण कितीही जीव लावला तरी त्यांच्या आयुष्यात आपले स्थान शून्य असते. मी जड अंतकरणाने घर सोडून निघाले. त्यांनी मला काहीही न बोलता बसमध्ये बसवले आणि एकदा सुद्धा माझ्याकडे वळून पाहिले नाही. असे वाटायचे की त्यांनी मला थांबावे, जाऊन देऊ नये असे म्हणावे, पण त्यांना मी नकोशी होते, तर ते मला का थांबवतील? मी घरी पोहोचले. आई दारात तांदूळ निवडत बसली होती. बाबा झाडाखाली बसले होते. मी दुरूनच आई अशी हाक मारली आणि तोच आईने मान वरून करून माझ्याकडे पाहिले. ती उठली आणि आनंदाने माझ्या गळ्यात पडली आणि म्हणाली, माझे बाळ नांदून आले असे म्हणाले. तोवर बाबाही उठून आले. आईने माझ्या हातातील बॅग घेतली आणि माझ्या मागे रस्त्याकडे पाहू लागली. तिने विचारले, जावे बापू कुठे आहेत?
तू एकटीच आलीस? मी आईच्या गळ्यात पडून रडू लागले. आई म्हणाली, शांत हो, आणि तिने मला घरात नेऊन पाणी दिले. बाबा म्हणाले, आता सांग बाळा, काय झाले? मी घडलेला सर्व प्रकार आई-बाबांना सांगितला. बाबा खूप रागाला गेले आणि उद्याच त्याच्याकडे जाऊन जाब विचारतो असे म्हणाले. मी बाबांना शपथ घातली आणि त्यांना सांगितले, बाबा, आता मलाच त्यांच्याकडे जायचे नाही. त्यांना मी आवडत नाही तर उगाच बळजबरीने संसार करण्यात काय अर्थ आहे? मी असे बोलल्यावर आई म्हणाली, बाळा, पुन्हा एकदा विचार कर. लग्न म्हणजे भावाला भावलीचा खेळ नाही. समाज काय म्हणेल आपल्याला? आई, माझा निर्णय झाला आहे असे बोलल्यावर आई आणि बाबा काळजीने एकमेकांकडे पाहू लागले. दुसऱ्या दिवशी गीताने आपल्या बाबांना पुन्हा शिक्षण सुरू करणार असल्याचे सांगितले. ती म्हणाली, बाबा, मला शिकण्याची इच्छा आहे. बाबा म्हणाले, ठीक आहे, तुझा जो काही निर्णय असेल तो तू विचार करूनच घेतला असशील. आई आणि बाबांनी पुढे शिकण्यास गीताला प्रोत्साहन दिले आणि तिने ॲडमिशन घेतले. आता ती दररोज कॉलेजला जाऊ लागली, मन लावून अभ्यास करू लागली. 3च महिन्यात गीता माहेरी का आली असेल असा विचार करून शेजारचे लोक गीताला पाहून कुजबुज करू लागले, पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. इकडे मोहितने गीताला घटस्फोट न देता दुसरे लग्न केले. त्याची दुसरी बायको सुंदर, खूप शिकलेली आणि नोकरदार होती. ती फक्त सुट्टीच्या दिवशी स्वयंपाक करायची, इतर दिवशी जेवण बाहेरून मागवायची किंवा मोहितला बनवायला सांगत होती. मोहित तिला म्हणाला, अगं, तू माझी बायको आहेस आणि नवऱ्याला अशी कामे सांगते? स्वतःच्या नवऱ्याला उपाशी ठेवायला काहीच कसे वाटत नाही? तू माझे कोणतेच काम का करत नाहीस? त्यामुळे ऑफिसला जाताना मला नेहमी उशीर होतो. ती म्हणाली, अरे, तू एकटाच उपाशी राहतोस का? तुझ्याबरोबर मीही उपाशीच राहते ना. आणि असे कोणी लिहून ठेवले का स्त्रियांना स्वयंपाक यायला पाहिजे किंवा तिनेच स्वयंपाक केला पाहिजे? आणि सर्वात महत्त्वाचे, मीही तुझ्यासारखी नोकरी करते, पैसे कमावते आणि मलाही ऑफिसला जायला उशीर होतोच की. त्यामुळे असले जुनाट विचार तुझ्या मनातून काढून टाक. मला जेवढे होईल तेवढे मी करणार. संसार दोघांचा आहे, मग मीच सगळ्या गोष्टींचा विचार का करायचा? ती बोलत होती आणि मोहित तिच्याकडे एकटक पाहत होता. आता त्याला गीताची पावलोपावली आठवण येऊ लागली. ती गीता जी नवऱ्याला ईश्वर मानायची, त्याचा आदर करायची. ऑफिसला जाताना त्याच्या टिफिनपासून ते बाकीच्या इतर सर्व वस्तू त्याच्या हातात द्यायची. आंघोळीला पाणी काढून ठेवायची. त्याचा टॉवेल आधीच बाथरूममध्ये नेऊन ठेवायची. ती असताना घर आरशासारखे चकचकीत असायचे. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे असायच्या, पण आता सगळं घर विस्कटलेले होते. गीताच्या आठवणी तो एकांतात रडू लागला. गीता आता सगळ्याच बाबतीत खूप पुढे निघून गेली होती. 10 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर गीता संगीत विशारद झाली. तिच्या गावात तिचा सत्कार करण्यात आला. ती खूप मोठी गायिका बनली होती. एकदा सुट्टीच्या दिवशी मोहित असाच वर्तमानपत्र चाळत होता आणि पेपर चाळता चाळता त्याला गीताचा फोटो दिसला. त्यात तिच्या सत्कार समारंभाची बातमी आली होती. मोहितला विश्वास बसत नव्हता, म्हणून तो पुन्हा पुन्हा बातमी वाचू लागला. त्याने समारंभाचे ठिकाण पाहिले आणि त्या दिवशी वेळेच्या आधी समारंभाच्या कार्यक्रमात पोहोचला. कार्यक्रम सुरू झाला. गीता स्टेजवर आली होती. तिने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. पूर्वीपेक्षा तिच्यात खूप बदल झाला होता. तिचा सत्कार करण्यात आला होता आणि तिला 2 शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. ती उठली. तिने माईक हातात घेतला आणि बोलू लागली, तुम्ही माझा एवढा मोठा सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची आभारी आहे. मोहितची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. तिला पाहून तो हक्काबक्का झाला. ती पुढे म्हणाली, आज मी जे काही आहे ते एका व्यक्तीमुळे. जर त्या व्यक्तीने मला अडाणी, गावढळ अशा शब्दांनी हिणवले नसते तर कदाचित आज मी इथे नसते. त्या व्यक्तीने माझ्यातील आत्मविश्वास जागा केला, त्यामुळे मी त्याची अत्यंत ऋणी आहे.
तसेच माझे आधारस्तंभ माझे आई वडील, त्यांनी माझे मनोबल वाढवले, मला हिंमत हारू दिली नाही. त्यांच्यामुळे माझा खडतर प्रवास सुखकर झाला आहे. तिने स्त्रियांना आधी शिक्षण घ्या आणि मग लग्नाचा विचार करा असे सांगून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. थोड्याच वेळात तिचा सत्कार समारंभ संपला. ती घरी जाण्यास निघाली. ती आपल्या गाडीकडे जातच होती. तितक्यात तिच्यासमोर मोहित आला. त्याला समोर पाहून तिने गॉगल काढला. त्याचा अवतार पाहून पुन्हा गॉगल घातला आणि ती काहीही न बोलता बाजूला होऊन जातच होती. तोच मोहितने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, माफ कर गीता, मी चुकलो. तू गेलीस आणि माझ्या जीवनात अंधार झाला. तू गेल्यावर काही दिवसातच मी दुसरे लग्न केले. पण तेव्हा मला कळाले की मी सोने शोधण्याच्या नादात हिरा गमावून बसलो. ती हाताची घडी घालून त्याचे बोलणे ऐकत होती. मला आता पावली तुझी आठवण येते. माझी बायको मला किंमत देत नाही. रोज आमच्यात वाद होतात. मी खूप वैतागलो आहे. आपला अजूनही घटस्फोट झालेला नाही. मी तिला घटस्फोट देईन, पण प्लीज तू माझ्याबरोबर आपल्या घरी येशील का? तो असे बोलल्यावर भर रस्त्यात तिने त्याच्या कानशिलात लगावली. एवढा वेळ मी तुझे बोलणे ऐकून घेत आहे म्हटल्यावर तू खूपच बोलत गेलास. लग्न म्हणजे भावला भावलीचा खेळ वाटतो का तुला? एक भावली खराब झाली, मग आता दुसरी आणा. घर सोडताना मला वाटत होते तू फक्त मला एकदा थांब, जाऊ नकोस असे म्हणावे, पण तेव्हा तुला माझी लाज वाटायची. जाऊ देत, मला जुन्या गोष्टी पुन्हा उकाळत बसायच्या नाहीत. पण एका दृष्टीने छानच झाले, तू मला थांबवलं नाहीस ते. त्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे. समाजात माझे नाव आहे. ती म्हणाली, मोहित, मला नव्याने स्वतःची ओळख करून देण्यास तुझे मोलाचे योगदान आहे. धन्यवाद असे म्हणून ती गाडीत बसली आणि गेली. गाडी दूर निघून गेली तर मोहित हताश होऊन तिच्या वाटेकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.